एकदा स्वामींबरोबर श्रीपाद भट आणि काही सेवेकरी कोणाळी गावाच्या रानातून चालले होते। आता दिवसभर चालून चालून सेवेकरांचे खूप पाय दुखायला लागले होते। त्यांना खूप भूक लागली होती। त्यावेळेस स्वामींनी विश्रांती करण्याचा निर्णय घेतला आणि स्वामी शेतात जाऊन बसले। आता स्वामी आल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी स्वामींना अन्नपाणी आणि जेवण दिले। नैवेद्य व अन्नपाणी ग्रहण केल्यानंतर स्वामींना प्रश्न पडला की आता सेवेकऱ्यांचं काय। तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की तुम्ही त्या आम्रवृक्षाखाली जा। श्रीपाद भट काही सेवेकरांना घेऊन आम्रवृक्षाखाली पोहोचले। तिथे त्यांची भेट एक वृद्ध सुहासिनी बरोबर झाली। ती वृद्ध सुहासिनी श्रीपाद भट यांना म्हणाली की आज सकाळपासून बरीच मंडळी इथे अन्न ग्रहण करण्यासाठी येणार होती, पण अजूनपर्यंत ती आलीच नाहीयेत। एक काम करा, तुम्हीच हे अन्न ग्रहण करा। त्यावेळेस श्रीपाद भट यांच्याबरोबर सर्व सेवेकरांनी तिथे अन्न ग्रहण केले। आणि मित्रांनो, चमत्कारिक गोष्ट म्हणजे ती वृद्ध सुहासिनी दुसरे कोणी नसून प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात अन्नपूर्णेचा अवतार होता। म्हणूनच आज आपण इतके भाग्यशाली आहोत की स्वामींना त्यांच्या ह्या रूपात पाहून त्यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद प्राप्त करू शकतो।